तर मी इथं सागर पार्कच्या ठिकाणी आलेलो आहे आणि इकडे सागर पार्कला अजून काही दहीहंडी सुरू झालेली नाही आहे. आता इथं काही दहीहंडी सुरू झालेली नाही मित्रांनो, तरी पण इथं थोड्या वेळ मी थांबतोय आणि मग नंतर सुभाष चौकाकडे जाणार आहे मी. इथून निघतोय गाईज, तर मी आता सुभाष चौकाकडे जातोय. इथं अजून टाइम लागणार आहे, तर आता मी पहिले सुभाष चौकाकडे जातो, मग परत इकडे रिटर्न येणार. गाईज आम्ही इथं सुभाष चौकात आलेलो आहे आणि सुभाष चौकात आता इथं दहीहंडी खाल्लेली आहे ना. आता वाद्य चालू झालंय महाबलीचं, तर आता बघू किती वेळानंतर दहीहंडी फुटते इथे. आता इथं नवीन पथक आले इथं दहीहंडी फोडायला. लवकरच या ठिकाणी आपल्या जळगावचे लाडके आमदार राजूमामा भोळे येत आहेत. राजूमामा भोळे, आमदार राजूमामा भोळे यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक बक्षीस देण्यात येणार आहे. खूप छान चांगलं खेळ. तर गाईज आता आम्ही सागर पार्कला जातोय. इकडे पण दहीहंडी अजून काही फुटली नाही, तर म्हटलं माझ्या मित्राला म्हटलं चल म्हटलं आपण सागर पार्ककडे जाऊ, म्हटलं तिथं पण जल्लोष बघूया आता कसं आहे. तर इथं नवी पेठमध्ये आलेलो आहे. इथं दहीहंडी पण अजून काही फुटलेली नाही आहे. इथं पण ढोलपथक आहे युवा गर्जना म्हणून. अजून बघू इथं किती वेळ थांबता येतात आणि डायरेक्ट आपण थोड्या वेळ थांबू इथं सागर पार्कला जाऊ. तुम्हाला तोपर्यंत सलामी द्यायची असेल, तुमच्याकडून एक सलामी. तर गाईज आता आम्ही आलो आहोत 17 मजलीच्या खाली. इथे सुद्धा ही दहीहंडी उभारण्यात आली आहे. जय. तर गाईज भर पावसात आम्ही आता सागर पार्क मैदानावर चाललो आहोत दहीहंडी पाहण्यासाठी आणि तुम्हाला दाखवण्यासाठी. तर एवढी मेहनत करतोय आम्ही. आणि पवन भाऊ फार गाडी चालवत आहे पावसामध्ये, रेनकोट घातलेला आहे त्यांनी. हे बघा त्यांचा चेहरा दिसतोय तुम्हाला.
तर लाईक करा आणि शेअर करा, सबस्क्राईब करा. बघा खरंच खूप जोरात पाऊस चालू आहे. तुम्ही थेंब बघत असाल पावसाचे खूप जोरात येत आहेत. आणि आता काही 8 वाजलेले आहे तरी पण अजून कोणतेही दहीहंडी फुटलेली नाही. आम्ही जिथं सगळ्यात मोठं आयोजन आहे आणि तिकडे सगळ्यात जास्त ढोलपथक आहे तिथं आम्ही जात आहोत. ते म्हणजेच आपलं लाडकं काही बॅरिस्टर निगम चौक येथील सागर पार्क मैदान. तर चला. अरे आपले TD पवन भोई ब्लॉकचे सर्वा श्रीयुत पवन भोई. चला. समोर ज्या पद्धतीने DJ वाजतो आहे आम्ही आलो आहोत क्रांती सूर्य महाराणा प्रताप सिंग उर्फ प्रभात चौक जळगाव येथे. येथे सुद्धा भव्य दहीहंडीचं असं आयोजन पहिल्यांदाच मला वाटतं करण्यात आलेलं आहे. यापूर्वी इथे कधी असं काही मोठं आयोजन होत नव्हतं, पण यावेळेस खूप भव्य आयोजन असं केलेलं आहे मंडळानं. पुढे येऊ. पुढे घे. आता आपण परत चाललेलो आहोत सागर पार्क मैदान येथे. ब्लॉग पूर्ण बघा, स्किप करू नका. आणि आज पावसामुळे कंटेंट थोडासा कमी भेटायची शक्यता आहे असं वाटतंय मला. हां, सगळीकडे ज्या हंड्या आहेत त्या धरलेल्याच आहेत, तशा कुठेही फुटलेल्या नाही अजून. तर बघूया सागर पार्क मैदानावरची स्थिती. हे आपलं सर्वांचं लाडकं सागर पार्क मैदान. आता इथं सागर पार्कला आलेलो आहे मित्रांनो. इथं दहीहंडी अजून आणि इथं शौर्यवीर पेशवा आणि वज्रनाथ पथक आहे मित्रांनो. तर आता इथं दहीहंडी फुटलेली आहे आणि इथं साऊंड सिस्टीम आणि लाईट एक नंबर आहे डायरेक्ट. इथं सगळ्यात मोठं आयोजन करण्यात आलंय जळगावमध्ये. मित्रांनो इथं 2 दहीहंडी फुटलेला आहे. इथं 5 दहीहंडी आहे, अजून 3 बाकी आहे. आणि इथं इतका आवाज आहे DJ आणि ढोलपथकाचा एकदम जबरदस्त. हे बघा इथं पेशवा पथक आहे आणि वज्रनाथ आहे आणि तिकडे शौर्यवीर आहे. हे बघा इथं वज्रनाथ समोर आहे आणि हे पेशवा आणि तिकडे शौर्यवीर पथक आहे. आणि इथं मनीष भाऊ भेटलेले आम्हाला. काय नाही होय. आपण या लहान मुलींना प्रेरित करूया, प्रोत्साहित करूया आणि या भारतीय कलेचं जतन करूया.
पथकाकडे जातोय आम्ही आता. इकडे हे 2 पथकाचं वादन पाहिलं, आता शौर्यवीरचं वादन पाहू आम्ही. तर आम्ही सागर पार्कवरनं सुभाष चौकात आलेलो होतो. तर सुभाष चौकाची दहीहंडी ही ऑलरेडी फुटून गेलेली आहे. आता आम्ही चाललो आहे नवी पेठेत. ही आम्हाला एका गुप्त संचालकाकडनं माहिती पुरवण्यात आलेली आहे की नवी पेठेची ही हंडी अजून फुटलेली नाही आहे. तर मला वाटतं सगळ्या गाड्या ज्या आहेत त्याच दिशेने चाललेल्या आहेत मित्रांनो. आमची ही गाडी आहे, आमचे हे 2 मित्र आणि आम्ही 2, हम 2 हमारे 2 मित्र. जोकसपाट गाईच. पवन भाऊ गाडीचं सारथ्य करत आहे. अत्यंत भयानक अशा पावसामध्ये सुद्धा ते लेह लद्दाख मध्ये, आम्ही जळगावच्या लेह लद्दाख मध्ये लडाख गाडी चालवत आहे आम्ही. आमचं हे छोटंसं लेह लद्दाख आहे बघा. आमचा आणि ते पण दाणा बाजार, लाडका दाना बाजार. दाणा बाजार यांचे रस्ते. आता बघा सगळे मंडळी जे आहेत ते तिकडेच चाललेले आहेत त्या दिशेने हंडी फोडण्यासाठी. जसं की आपण बघू शकता टी-शर्टवाले दादा जे आहेत ते गोविंदा पथकातले आहेत. आणि बघा गर्दी आहे गाईज. पुढे घेऊ रे. टावर आहे गाईज, चेक इट प्लीज. घड्याळातले टावरचं जे सौंदर्य आहे ते आम्हाला फक्त याच दिवसांमध्ये अनुभवायला मिळतं. आणि ही दहीहंडी मला वाटतं खरंच बाकी आहे. प्रोग्राम चालू आहे असं पवन भाऊ म्हणत आहेत. तर आता बघूया गाईस तर आजचं दहीहंडी इथली कशी राहते. बाकी तर आपण बघितलं आहे. आणि तुम्ही कधी अजून चॅनलला सबस्क्राईब आणि जे ब्लॉगमध्ये बघा तुमच्याचसाठी पावसात हिंडतोय आम्ही. आणि व्हिडिओ कधी जे मी ब्लॉगिंग करतो जे व्हिडिओ ही सुद्धा दहीहंडी बाकी दिसतंय मला. हां बाकी आहे बाकी. मला तर बोलू दे पुढे. बोल कंटिन्यू प्लीज. तर माझ्या चॅनलला कधी अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि कमेंट करा आणि शेअर करा मित्रांनो. चला तर मग आता आपण इकडे 17 मधलीची दहीहंडी पाहूया. प्रेक्षक मंडळी रस्त्याच्या कडेने थांबलेले आहे. आणि आपले पोलीस बांधव सहकार्य करताना. हो 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 हो. आता इथे 17 मध्ये जवळ आलेलो. इथं दहीहंडी फुटते.
सतरामधलीची दहीहंडी फुटलेली आहे आणि आता आम्ही जातोय घरी बघ. आणि आजचा तुम्हाला दहीहंडी जन्माष्टमी कशी वाटली मला नक्की सांगा. आणि माझा आवाज किती येतोय मला माहीत नाही आहे, तर मी परत आजच्या सगळ्या दहीहंड्या आपल्या पाहून झालेल्या आहे आणि खूप जल्लोष झालेला आहे. आणि तुम्हाला कधी आजचा हा ब्लॉग कधी आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंट करा मित्रांनो. बाय गाईज.